मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. मी आजचा व्हिडिओ करतोय कुणाला वाईट बोलण्यासाठी किंवा कुणावरती टीका करावी म्हणून करत नाही. फक्त हा व्हिडिओ जो आहे जो एक कालची घटना आणि थोडंसं काही तुम्हाला बोलायचं आहे याच विषयावरती म्हणून व्हिडिओ करत आहे. आता 2025च्या डिसेंबर महिन्यामधील 19 तारखेला भारतामोठी अशी काही मोठी घटना घडणार आहे. भारताचा पंतप्रधान बदलणार, मुख्यमंत्री बदलणार, अशा अनेक अफवा सध्या चालू आहेत. मुख्यमंत्री बदलणार हे कोण म्हणतंय? ते राष्ट्रवादीचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष ते बोलत आहेत. आणि प्रकाशजी आंबेडकर हे म्हणतात की सध्या शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि पृथ्वीराज चव्हाण जे आहेत, जे माजी मुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत नाही, महाराष्ट्रातील नागपूरमधील एक मराठी नेता 19 तारखेला आपल्या भारताचा पंतप्रधान होईल. हे दोन वक्तव्य ह्या 2-3 व्यक्तींचे आहेत. मग त्यामधील अजून एक कयास लावला जातो की मराठी माणूस जर नागपूरचा असेल आणि एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होत असतील तर प्रधानमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तेव्हा देवभवन म्हटलं की बाप असताना त्यांची जागा घेणं हे कधीही बरोबर नाही. मित्रांनो, याच विषयावरती बोलायचं आहे. त्या ठिकाणी एक प्रश्न हा शिंदेंना विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर अतिशय मार्मिकपणे त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यापूर्वी त्यांनी नागपुरातून छाती ठोकून सांगितलंय, डंके की चोट पर सांगितलेलं आहे की माझा जो शिवसेना पक्ष आहे, जो मी वाचवलाय, त्या हिंदुत्ववादी शिवसैनिकांचा, त्या कारसेवकांचा, तो आज माझी जी शिवसेना आहे ती शिवसेना आणि भाजप RSS ह्या दोघांची जी काही आयडियोलॉजी आहे, उद्देश आहे किंवा जो काही प्राण आहे तो एकच आहे, हिंदुत्व. त्यांचं हे कालचं बयान, कालचं बयान होतं त्यांच्या या प्रश्नावरती, या मुद्द्यावरती की तुम्ही आता मुख्यमंत्री होणार आहात, हे बाहेर अफवा आहे. त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समोर एकनाथ भाईंनी जे उत्तर दिलंय ते उत्तर मला तरी पटलंय. तुम्हाला पटते का बघा? त्यामध्ये परत हे मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय, ती गोष्ट खरी आहे का? सभापती महोदय, शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो? ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना, त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. त्यामुळे तुम्ही काही तुम्ही हितचिंतक आहात, आभारी आपला. परंतु आपल्याला सांगतो मी, आमचा अजेंडा जो आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आपण पाहताय, मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो, मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे, आताही असाच आहे. त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही. सर्वसामान्य माणूस आमचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी कॉमन मॅन, लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे का? चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय नवीन काय असतं का काय? त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे, ती भाई कनेक्ट झालेली आहे, ती तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कार्यकर्ता हा आपला जो आहे हा सर्वसामान्य माणूस आहे. काही लोकांना महाराष्ट्राने ती संधी दिली होती मुख्यमंत्री व्हायची. एक आपल्या नावावरती काहीतरी नवीन अनेक असे विक्रम नोंदवायचे, लोकांचं कार्य करायचे, समाजकार्य करायचे, लोकांच्या मनामध्ये राहायचे, लोकांचे प्रश्न सोडवायचे, समाजकार्य करण्याचे. एक मुख्यमंत्री म्हणून व्यक्ती घराघरापर्यंत पोहोचू शकतो, पण ते काही लोकांनी फेसबुकच्या माध्यमातून केलं, काही लोकांनी शेतकऱ्याला ऑनलाईन वर्क फ्रॉम होम देऊन केलं, काही तर WHO सल्लागार झाले होते. अशा अनेक गोष्टी आहेत. ज्या लोकांनी ते केलं नाही, ज्यांच्यानं ते झालं नाही,
हे या 10-15 वर्षामध्ये देवाभाऊ एकनाथभाईंनी करून दाखवलंय. हे कोणीही विसरू शकत नाही. एक मुख्यमंत्री कसा असतो, कॉमन मॅन मुख्यमंत्री कसा असतो, किंवा आम्ही जे काही नेते आहोत युतीमधील, हे कुठल्या खुर्चीसाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कार्य करत नाहीत. आम्ही हे कार्य लोकांसाठी करतो, लोकांना मोठं करण्यासाठी, लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी, लोकांची जी काही परिस्थिती आहे ती सुधारवण्यासाठी, म्हणजे समाजकार्यासाठी आम्ही हे राजनीती करतो. आम्ही कुण्या खुर्चीकरता करत नाही. तुम्ही आता मित्रांनो पाहत असाल, एका विरोधी पक्षाच्या खुर्चीसाठी काय एवढा माहोल खराब या काळात झाला. आणि हे जे काही हिवाळी अधिवेशन होतं मित्रांनो, हे अधिवेशन शेतकऱ्याच्या प्रश्नावरून गाजेल असं वाटलं होतं, बेरोजगारीवरून गाजेल असं वाटलं होतं, त्या पुण्यामधील बिबट्याच्या हल्ल्यावरून गाजेल असं वाटत होतं. असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत, त्यावरून विरोधकांनी नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला धारेवर धरलं सुद्धा असतं, धरता आलंही असतं. पण या लोकांना कुणाच्या प्रश्नाचं काही देणं घेणं नाही. सर्वांना आपली खुर्ची, आपले संसार आणि आपलं जे कुटुंब आहे याचं पडलेलं आहे. सर्वांना आपली राजकीय स्थिरता हवी आहे, सर्वांना राजकीय खुर्ची हवी आहे, सर्वांना सत्ता पाहिजे, सर्वांना फक्त आपलं जे काही स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ या लोकांचा आहे. मग या अधिवेशनामध्ये कुणाविषयी कुठलेही एकही प्रकारचे प्रश्न उत्पन्न न करता, प्रश्न न विचारता ते फक्त विरोधी पक्ष नेत्यावरतीच राहिले. ज्या लोकांनी आपल्याला निवडून त्या सदनामध्ये पाठवले, त्यांचे त्या ठिकाणी प्रश्न न मांडता ते वॉकआउट झाले त्या सभेतून. मग ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना निश्चित वाटणारच ना हो, की बाबा आम्ही या लोकांना मतं दिले, या लोकांनी आमचे मतं हे फाट्यावर मारले आणि हे पाय लावून बाहेर निघून आले. यांनी तो चान्स सोडून दिला. आता तो चान्स हा एकनाथ शिंदेकडे आहे, आता चान्स हा देवाभाऊकडे आहे. हे लोक त्या चान्सचं म्हणा किंवा संधीचं सोनं करत आहेत. ते प्रत्येक क्षण हा लोकांसाठी देत आहेत, ते प्रत्येक क्षण हे लोकांच्या कामासाठी देत आहेत आणि ते प्रत्येक क्षण हे लोकांच्या भल्यासाठी करत आहेत. मित्रांनो, फक्त कुठल्या गोष्टीला विरोध करायचा असं करू नका. फक्त चला, काही लोकांना सवय आहे यूट्यूबवरती या काहीतरी बोला, कारण त्यांनाही माहिती आहे देशाविरोधामध्ये बोललं जास्त लोक बघतात, धर्माच्या विरोधामध्ये बोललं जास्त लोक बघतात, धर्माच्या अगेन्स्ट जाऊन भाजप विरोधामध्ये बोललं जास्त लोक बोलतात, मुख्यमंत्र्याविषयी काही बोललं लोक जास्त बघतात, सरकारच्या विरोधामध्ये काही नेरेटिव्ह पेरलं लोक जास्त बघतात. आणि मी लिबरल आहे, मी पुरोगामीत्ववादी आहे हे दाखवून जर व्हिडिओ केले लोक बघतात. म्हणून हे लोक असं काहीही नेरेटिव्ह सरकारविषयी, मोदी साहेबाविषयी, भाजपविषयी हे पसरवत असतात. हे काय आजचं नाही, हे नवीन नाही. आणि जे काय आम्ही जे आमचे मुद्दे लावून धरतो, जे खरं मांडायचा प्रयत्न करतो, हे लोकांना पटत नाहीत. कारण काय? कारण सध्या ह्या कलियुगामध्ये सत्याहून जास्त असत्य वरचढ होत आहे. पण शेवटी जे काही निर्णय असतो तो सत्याचाच लागतो आणि ते कार्यक्रम हा शांत होत असतो. आता केरळसारख्या वामपंथी राज्यामध्ये भाजपनं आपली वीट रोवलेली आहे. तिथल्या ख्रिश्चन लोकांना कळालंय की भाजपच आपल्याला तारणार आहे, भाजपच देशाला वाचवणार आहे. हे त्यांना वक्फ बोर्डावरून कळलं. म्हणून आज केरळमधील बहुसंख्य ख्रिश्चन भागामध्ये भाजपनं आपलं कमळाचं फूल तिथं फुलवलंय. आणि खास काय, त्या ठिकाणी शिवाजी राजे, माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा ध्वज त्या ठिकाणी फडकलाय. याहून मोठी अभिमानाची गोष्ट कुठली असणार आहे? पण काही लोकांना ह्या गोष्टी कळतच नाहीत. फक्त द्वेष करायचे आहे, द्वेष करा. द्वेष भाजपचा करा, द्वेष RSSचा करा, द्वेष सत्याचा करा, द्वेष धर्माचा करा, द्वेष देशाचा करा. म्हणजे राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती किंवा ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पैसे कमवण्याच्या लालसेपोटी लोक कुठल्या थराला जाऊन पोहोचलेत हे तुम्हाला सांगावं की न सांगावं हाच मोठा प्रश्न पडतो. त्यामुळं एक पाऊल किंवा एक बोट आपल्याकडे करून आम्ही आमच्यापासून ती सुरुवात करत आहोत.
पण जे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्रीच राहणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही होणार नाही. फक्त ह्या लोकांना नेरेटिव्ह पसरवायच्या सवयी आहेत. मुख्यमंत्री हे देवावर येतील, उपमुख्यमंत्री आमचा डेडिकेट होम मिनिस्टर आणि त्यानंतर जे काही PM आहे ते मोदी साहेब असणार आहेत. म्हणजे गरजही आहे. पण हे असे नेरेटिव्ह लोक यासाठी पसरवतात. ह्या सगळ्या नेरेटिव्हला त्या शिंदे साहेबाच्या बाईकनं तोंड घशी पाडलंय आणि त्यांना असं वाटतं असेल की आपण उच्चावू हे बोलून गेलो, त्या ठिकाणी बोलून स्वतः आपला आपण अपमान करून घेतला असं त्या ठिकाणी त्यांना वाटलं असेल. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा.